दहिटणे गावातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मारहाणीनंतर नदीत मृतदेह, दोघांवर खुनासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा. दहिटणे गावातील तालुका बार्शी येथील विजय जगजाप, व्यवसाय पेंटिंग कामगार यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारहाण, खून, जातीय शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी आरोपींविरुद्ध गंभीर कलमाखालील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कोमल विजय जगजाप राहणार दहिटणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी रात्री आरोपी दीपक कोळी व भुजंग कोळी राहणार दहिटणे यांनी गाडीची काच फोडल्याच्या कारणावरून विजय जगजाप यांना बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादीस जातीय शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान दिनांक 24 फेब्रुवारी रोजी वाळूस तालुका मोहोळ येथील नदीपात्रात विजय जगजाप यांचा मृतदेह आढळून आला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103, 1, 238, 352, 351, 2, 351, 3 व 5 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1991 मधील कलम 3(1) आर, 3(1) एस, 3(2) फी ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून मृत्यूचे नेमकं कारण व घटनेमागील सत्य उघड करण्यासाठी पोलिसांनी वेगाने चौकशी सुरू केली आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.